नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणतंही फोल्डर किंवा फाईल गुगल ड्राईव्ह मध्ये अपलोड कशी करायची आणि त्याची शेअरेबल लिंक जनरेट कशी करायची, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कोणतीही फाईल गुगल ड्राईव्हवर अपलोड करता येईल आणि त्याची शेअरेबल लिंक जनरेट करता येईल. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर राईट साइडला हे जे गुगल ॲप्सचे जे ऑप्शन आहे डॉट 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 बघा या ठिकाणी, तर याला आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गुगलचे जे काही सगळे ॲप्स आहेत ते अवेलेबल आहेत. तर यामध्ये जे ड्राईव्हचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी गुगल ड्राईव्ह ओपन झालेला आहे. तर मित्रांनो, आता या गुगल ड्राईव्ह मध्ये फोल्डर अपलोड कसं करायचं ते बघूया आपण. सुरुवातीला आपल्याकडे जे फोल्डर आपल्याला अपलोड करायचं आहे तर ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी डेस्कटॉपवर बघा, हे एक फोल्डर आहे आणि या फोल्डर मध्ये PDF फाईल आहे. तर आता आपल्याला हे फोल्डर अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण गुगल ड्राईव्हवर जातो आणि एखादं फोल्डर अपलोड करण्याचा प्रयत्न करतो तर त्या फोल्डर मधील केवळ फाईल अपलोड होतात, ते फोल्डर जसंच्या तसं अपलोड होत नाही. तर बघा या ठिकाणी बघूया आपण. तर हे जे न्यूचं ऑप्शन आहे या ठिकाणी, तर याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे न्यू फोल्डर, फाईल अपलोड, फोल्डर अपलोड. या ठिकाणी हे जे फोल्डर अपलोडचं ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया आणि डेस्कटॉपवर आपली जी फाईल आहे बघा, ही फाईल आहे AU नावाची, तर याला आपण सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी हे जे अपलोडचं जे ऑप्शन आहे बघा या ठिकाणी, तर त्याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक मेसेज आलेला आहे बघा या ठिकाणी की धिस विल अपलोड ऑल फाइल्स फ्रॉम AU, ओनली डू धिस इफ यू ट्रस्ट द साइट. म्हणजे या ठिकाणी या फोल्डर मधल्या ज्या काही फाईल्स आहेत त्या फाईल सगळ्या अपलोड होणार आहे. डायरेक्टली ते फोल्डर अपलोड होणार की त्या फोल्डर मधल्या फाईल्स अपलोड होणार या ठिकाणी. तर आता आपण याला अपलोडचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करूया आणि या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे. खाली दिसते आपल्याला या ठिकाणी बघा राईट साइडला खालच्या कोपऱ्यामध्ये की प्रोसेस या फोल्डर मधील जे काही फाईल आहे तर ते अपलोड करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी एक ग्रीन साइन आलेला आहे बघा या ठिकाणी, म्हणजे आपल्या त्या फोल्डर मधील जे काही फाईल आहे ती अपलोड झालेली आहे. आता आपल्याला ती कशी दिसणार आहे या ठिकाणी, ते जे लेफ्ट साइडचा जो मेनू आहे या ठिकाणी रिसेंटचा ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं आहे आपल्याला. याला क्लिक केल्यानंतर हे जे न्यू एज्युकेशन पॉलिसी ही जी फाईल होती त्या फोल्डर मधील तर ती अपलोड झालेली आहे या ठिकाणी. आता मित्रांनो, याची जर आपल्याला शेअरेबल लिंक बनवायची असेल तर या ठिकाणी राईट साइडला हे जे 3 डॉट आहे, 3 डॉट्स बघा, तर याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे शेअरचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं आहे आपल्याला. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी शेअरेबल लिंक साठी एक पॉपअप मेसेज आपल्याकडे आलेला आहे आणि आता या ठिकाणी रिस्ट्रिक्शन सांगितलेले आहे. तर याला रिस्ट्रिक्टेड हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचे आहे. आणि याला जर रिस्ट्रिक्टेड करायचं असेल, आपल्याला काहीच लोकांना ही फाईल शेअर करायची असेल तर त्याला रिस्ट्रिक्टेड या ऑप्शनला क्लिक करा. आणि सर्वांसाठी जर ही फाईल उपलब्ध करून द्यायची असेल तर एनीवन विथ द लिंक, तर याला क्लिक करूया आपण, म्हणजे ती सर्वांना सहजपणे डाउनलोड करता येईल. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आता लिंक क्रिएट झालेली आहे. आता या ठिकाणी हे जे कॉपी लिंकचं ऑप्शन आहे खाली, याला क्लिक करायचं आहे आपल्याला. लिंकची कॉपी झालेली आहे आणि आता याला डन करूया आपण. याला डन केल्यानंतर मित्रांनो, आता आपण जी लिंक जनरेट केलेली आहे तर ती आता आपण व्हॉट्सअप असेल किंवा इतर सोशल मीडिया आहे तर त्या ठिकाणी कुठेही आपल्याला ती सहजपणे सेंड करता येईल व आपल्याला MS Word मध्ये सेव्ह सुद्धा करून ठेवता येईल. बघा या ठिकाणी अशा प्रकारची लिंक आपण या ठिकाणी सेव्ह केलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण या लिंकला क्लिक करणार आहोत तर त्यावेळेस ती फाईल सहजपणे आपल्याला डाउनलोड करता येईल. तर मित्रांनो, हे तर झालं की जे फोल्डर आहे तर त्यामधील फोल्डरचं जरी ऑप्शन आपण अपलोड करण्यासाठी घेतला असेल तरी यामध्ये फक्त आपल्याला असं दिसून आलं की त्यामधील फाईलच अपलोड होतात. तर आता आपल्याला संपूर्ण फोल्डर जर अपलोड करायचं असेल तर नेमकं काय करायचं, त्यासाठी मित्रांनो या फोल्डरला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर याला
झिप फाईलमध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. यासाठी आपल्या माऊसच्या साहाय्याने राईट क्लिक करा. त्यानंतर जर आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये WinRAR सॉफ्टवेअर असेल तर हे सहजपणे कन्वर्ट होऊ शकेल. बघा या ठिकाणी WinRAR आपल्याकडे असल्यामुळे ऍड टू आर्चिव्ह हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचे आहे. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फाईलचं नाव देऊया आपण. नाव आपण थोडं बदलूया आणि आता ओके करूया. ओके केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारची ही जी काही झिप फाईल कन्वर्ट झालेली आहे आणि आता आपल्याला ही झिप फाईल पूर्णपणे जशीच्या तशी अपलोड करता येईल. बघा या ठिकाणी आता आपण परत गुगल ड्राईव्ह मध्ये जाऊया. त्यानंतर हे जे अपलोड करण्याचं ऑप्शन आहे न्यूचं याला क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर फाईल अपलोड हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर डेस्कटॉपवर आपली झिप फाईल आहे तर या झिप फाईलला सिलेक्ट करूया आपण आणि या ठिकाणी ओपनचं ऑप्शन याला क्लिक करूया आणि या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे फाईल अपलोड होण्याची. आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की 1 अपलोड कम्प्लिटेड, म्हणजे ही जी फोल्डर आहे किंवा जी झिप फाईल आपण बनवलेली होती ती फाईल जशीच्या तशी अपलोड झालेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे जर फाईल असेल किंवा फोल्डर असेल तर त्या दोन्हीला पण आपल्याला गुगल ड्राईव्हवर कसं अपलोड करायचं आणि त्याची शेअरेबल लिंक कशी जनरेट करायची तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.